राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची पण शपथ व्हावी. ही वस्तुस्थिती खरी आहे. अजितदादांचा सातत्यानं विरोध जी मंडळी करतात त्यात आणि खास बारामती होऊन गेल्यावर सुद्धा त्यात शरद पवार किंवा सुप्रिया सुळे नसून रोहित पवार एवढे आक्रमक का झालेत? काय कारण आहे? आता का झाले त्याचं उत्तर ते त्या ठिकाणी देऊ शकतात. अति महत्वाकांक्षा राजकीय असू शकते. काही ना घाई झाली लगेच अजितदादा बनायची. पण अजितदादा काय काल परवा 24ला नाही बनले. 91 साली राज्यसभेवरती सर्वाधिक मताने महाराष्ट्रातून निवडून जात असताना त्याच्या अगोदरपासून ते त्या ठिकाणी दूध संघ असेल, कृषी बाजार समिती असेल, खरेदी विक्री संघ असेल, पुणा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, या माध्यमातून 87-88 सालापासून काम करत आले. त्याच्यातून अजितदादांचा तो अखंडपणाचा प्रवास आहे. आणि आज कोणीतरी काय बोलत असेल तर यांच्यापैकी अनेकांनी 19ला सुद्धा भाजपची उमेदवारी मागितली होती. सरकार गठीत झाल्याच्या कोण नेते घेऊन गेले होते? तुम्ही असं म्हटलंय की भाजपचेच एक नेते त्यांना रोहित पवारांना घेऊन गेले होते. कोण आहेत ते नेते? मी फक्त नेते घेऊन गेलो होतो असं बोललो होतो. कदाचित त्यांना काहीतरी विचारा किंवा मग भाजपच्या नेत्यांना काहीतरी प्रश्न विचारा की त्यांना कोण घेऊन आलं होतं ते. एकंदरीत महायुतीला